आपल्याकडे ना मुलांना लहानपणापासून जबाबदारीच्या ओझ्याखाली आपण दाबून टाकतो. त्यासाठी काही प्रमाणात आपली शैक्षणिक प्रणाली आणि काही प्रमाणात पालकांची मानसिकता या दोघही गोष्टी जबाबदार आहेत. हसण्या खेळण्याचे वय व्यवस्थित सुरूही होत नाही तेव्हापासून प्ले ग्रुप नर्सरी पासून सुरू झालेल्या त्यांच्या 2.5 वर्ष वयापासूनचा प्रवास जवळपास 25 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत समाजात सन्मानाने उभं राहून अर्थार्जन करण्याच्या लायकीचे होईपर्यंत सुरू राहतो. अशा पद्धतीची आपल्या भारतात शैक्षणिक व्यवस्था आहे. यात काही चुकीचे आहे असं मी म्हणत नाहीये, पण खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी ब्रिटिश अधिकारी लॉर्ड मॅकॅले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बनवून ठेवलेली शिक्षण प्रणाली ही फार पूर्वीच बदलणे गरजेचे होते, जी दुर्दैवाने बदलली गेली नाही. त्यामुळे पूर्वी वैदिक काळात जशी आपली मुले सर्वगुण संपन्न बनत, तशी न बनता ती केवळ कॉर्पोरेट कंपन्यांचे बाबू म्हणून राहतात. नंतर पालक म्हणून आपण नाईलाजाने त्यांच्यावर लग्नाच्या बोल्यावर उभे करण्यासाठी पुढील 20 वर्षांची होमलोनची जबाबदारी टाकून देत असतो. त्याच्या ट्रॅपमध्ये ती पुढील कित्येक वर्ष अटकलेली असतात. नाईलाजाने हे समाजाचे वास्तव आहे. जोपर्यंत लग्नासाठी स्वतःचे घर हवेच, शेती हवीच ही मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत काही करता येणार नाही. मुलांना कमी वयातच होम लोनच्या जबाबदारीचे ओझे न देता आपल्या शिक्षण प्रणालीने आणि पालकांनी मिळून व्यवस्थित आर्थिक साक्षर बनवून ऍक्टिव्ह इन्कमने एक चांगला कॉर्पस उभा करून देऊन सक्षम बनवायचे आणि त्यातून येणाऱ्या पॅसिव्ह इन्कम मधून मग आपले इतर स्वप्न पूर्ण करायचे. हा फॉर्म्युला जर वापरायला शिकला तर किती मोकळे आनंद जीवन जगता येईल याचा कधी विचार केलाय का आपण? मित्रांनो, मला माहित आहे की हे सर्व बोलायला सोपे आहे, पण जोपर्यंत कोणी पालक बगावत करून ही मानसिकता बदलवण्याची तयारी ठेवणार नाही, तोपर्यंत आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने आनंदी जीवन आपण देऊ शकणार नाही आणि त्यांना असेट रिच बनवू शकणार नाही. पॅसिव्ह इन्कम उभे करून ऍक्टिव्ह रिच कसे बनता येईल हे जाणून घेण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.